दादांनो, फार कळकळून तुम्हाला सांगतोय, मी तुमच्यापेक्षा वयानं फार लहान आहे, तुमच्या भावाच्या वयाचा आहे मी. ज्या राजांच्या नावानं आपण जय जयकार करतो, ज्या तोंडून आपण राजांचं नाव घेतो, ज्या राजाच्या नावावरती आपण आपलं अर्थकारण फिरतं, ज्या नावावरती आपण पैसे कमवतो, तुम्ही आणि मी, त्या राजाचं नाव घेताना निदान त्या तोंडात आपण गुटखा मावा खावं, त्या राजाचं नाव घेताना आपण आपल्या तोंडानं चूळ भरावी. मग कुठल्या राजांचा संस्कार आपण आपल्या मातीमध्ये पेरतोय? मित्रांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय रे? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? पोरा हो, चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय. नाहीतर एवढं वरडून सांगितलंय, नाहीतर रामाच्या ऐकून असं व्हायला नको, बरोबर आहे का? नाहीतर कसं होतं, मी एवढं वरडून सांगतोय, नगरला गेलो साहेब, कार्यक्रम सुटला, तुमच्यात पण कोणी विचार नसलं तर विचारा. नगरला गेलो, त्या एका पट्ट्यानं मला प्रश्न केला, साहेब म्हणला तुम्ही नेहमी सांगता दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांगा दारू बाद असते, मी आजपासून सोडली. म्हणलो ठीक आहे सांगतो. मी सांगायला चालू केलं, म्हणलो एखादं पोरगं तर सुधरल म्हणलो माझ्यामुळं. 2 ग्लास आण म्हणलो, 2 ग्लास आणले. एका ग्लासमध्ये दारू टाकली आणि एका ग्लासमध्ये पाणी टाकलं, दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. आणि ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या ताईनं किड्या मुंग्या मेल्या होत्या, आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमध्ये किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हटलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, किड्या मुंग्या मेल्यात. तो म्हणला मला समजलं. म्हणलं सुधारलं एखादं तरी? मी म्हटलं तुला काय समजलं? म्हणला दादा, म्हणला दारू पिणं म्हणला किड्या मुंग्याचं काम नाही, म्हणला त्याला फक्त मर्दाचंच काळीज लागतं म्हणला. साहेब हातच जोडलं त्याच्यापुढे. आमच्या कोल्हापूरच्या एक आजीबाई आहे, ती फार सुंदर म्हणते, शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हाटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण माग नाही हाटे. नेमका कुठला संस्कार पेरतोय आपण? आणि हा संस्कार बाप म्हणून आपण जबाबदारी पेली पाहिजे. आज बाप पोराला सांगते व्यसन करू नये, आज संध्याकाळ झाली बापच पोराला सांगते, पाक घरात सगळं सुविचार लिहून ठेवला असते व्यसन करू नये, आणि संध्याकाळ सांगते जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते पोरगा असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. नेमका कुठल्या प्रकारचा संस्कार आपण पेरतोय? हजारो लाखो दूर असणारे ताईंनो, चंद्र सूर्य तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाचे आपले संबंध निर्माण झालेत का हो चांगले? आज भांडणं कशावरनं? बांधावरनं. म्हणजे हे जी 2 एकर ही सोडली 2 भावाची भांडणं मधल्या बांधावरनं, आणि ती जातं परत कोर्टात, आणि ह्या कोर्टात वकील असतात, आणि ती वकील ह्या दोघांच्या भांडणात परत 4 एकर दुसरीकडे विकत घेतात. पण 2 भावांना कळत नाही आपण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली पोरं आहोत, एकाच रक्तानं तयार झालेले पोरं आहोत. जाताना काही घेऊन जायचं हो दादांनो? जाताना 1 रुपयाची दमडी सुद्धा आपण घेऊन जाणार नाही. सगळं तयार आहे बरं का, सगळं. म्युन्सिपाल्टीवाल्यांनी लाकडं तयार ठेवल्यात, गुलाल तयार आहे, पांढरं फडकं तयार आहे, फक्त तुम्ही श्वास सोडायचा वेळ आहे. श्वास सोडला, गुंडाळलं, नेलं का? असं काय आहे? असं कुठं आहे का की बाबा 10 कोटी माणसाला चांगला सोन्यात जाळत्यात? नाही हो, लाकडातच जाळायचं आहे. जाताना रुपयाची दमडी सुद्धा वर घेऊन जायचं नाही. मग आपण काय पेरतोय? आणि लक्षात ठेवा, फार फार अवघड गोष्ट आहे. आज आपण एकमेकाला नावानं हाक मारतो, बरोबर आहे का? माणूस मेल्यानंतर लगेच आपण काय म्हणतो? बॉडी कधी येणार आहे? काय म्हणतो? बॉडी कधी येणार आहे? नावाचं रूपांतर एका सेकंदात बॉडीमध्ये होतं. नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. जाळायला शेवटी कोण असतात? आपलीच माणसं असतात. त्यामुळं लक्षात ठेवा, 1 रुपयाचाही दमडी घेऊन जाणार नाही. भावाभावातली भांडणं खटलं इथंच बंद करा. आणि दुसरी गोष्ट, बहीण भावाचं नातं फार जवळचं आहे बरं का. त्या नात्याला तडा जाऊन देऊ नका. बहिणींनो, सह्या घ्यायच्या नाही, त्या घेतलं तर सगळं नावावर करून घ्यायचं, पण सह्या घ्यायच्या नाही त्या. कारण लक्षात ठेवा, तुम्ही आणि हे एकाच रक्तानं एकाच आईच्या पोटी जन्माला तयार झालेत. नाही हो, तुम्ही पण चांगल्या मोठ्या मनानं आपल्या बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे. बहीण मेल्यानंतर साडी घेऊन जाऊन उपयोग नाही. तिला नाही कळत भाव साडी घेऊन आलाय शेवटची. नाही हो, तिला नाही लक्षात येत. जिवंत आहे तोपर्यंत बहिणीकडे जावा. आणि ताईंनो, तुमचं माहेर कधी संपतं माहिती आहे? तुमचं माहेर कधी संपतं? ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई मरते त्या दिवशी तुमचं माहेर संपतं. तुमचं माहेर कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत
तुमचे आई आणि वडील आहेत तोपर्यंत. हा संवाद का झाला बरं? कारण आपण पैशाच्या पाठीमागं लागलो. दादांनो, आई मेल्यावरती, बाप मेल्यानंतर आपल्या बहिणीचा खरा भक्कम आधार भाऊ म्हणून आपण झालो पाहिजे. तो विचार जर तुम्ही मनामध्ये पेरला तर ती खरी शिवजयंती. आणि परिस्थिती फार बिकट आहे. पोरांनो, तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही त्या, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कारण आमच्या पोरांचं काय झाले, कानावरती की पडले की जय म्हणायचंच. हा सगळे टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गौंडे सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळे दक्षिणात्यांकडं. ही पोरं इथून काम करतात याचं मला अजिबात वाटत नाही. पण आमच्याच महाराष्ट्रातली पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या, नाहीतर कोणाच्या पाठीमागे की जय म्हणत फिरायचं. याच्या पलीकडे आज काही करतायत की नाहीत. पोरांनो, आपण कोणाच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलोय. अरे महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुठला ऐरा गेराने किंवा लुंग्या सुंग्याने लिहिलेला नाही. या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास दिला शाहिरांच्या डपांनी, घोड्यांच्या टपांनी, ढगांच्या कडकडाट्यानं, डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या नालीनं. अरे सुखानं मरतो म्हणून गोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजी प्रभू काय, मान्यावरती तलवारीचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचेंगे तो और बिलडेंगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय. हा मराठ्यांचा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात ठेवा, नाहीतर काय परिस्थिती होणार माहिती का. तुमच्या गावातल्या आज बघा ना, 10वीचा पहिला क्रमांक कुणाचा आहे पोरांनो? कोण आहेत? मुली. कोण आहेत 10वीत पहिल्या? कोण आहेत? तुमच्या बाजू घेते होई तर म्हणा की मुली. 12वीत पहिला क्रमांक कोणाचा आहे साहेब? मुली. 13वीत मुली. सगळ्यात जास्त आमदार कोण? मुली. सगळ्यात जास्त खासदार मुली. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? मुली. हे कार्यकर्ते गेलो कुठं? काय दिवसानं पट्ट्यानं अशी वेळ येणार आहे, तुमच्या चोरेगावच्या 4-5 पुरी एकत्र येणार आणि म्हणणार आज नवरा बघायला जायचा आहे. ह्या गाडीत बसणार, तुम्ही आत थांबायचं. तुमचा बाहेर कुठचा भाऊ रांगोळी बिंगोळी काढत असणार दारात, ह्या येणार आत खुर्चीवरती येऊन बसणार, तुम्ही आतनं मान खाली घालून बाहेर यायचं. ह्या बसणार पायावरती पाय ठेवून आणि म्हणणार, काय रे नाव काय तुझं? तू मान खाली घालून नाव सांगायचं, सोहम. इथं सोहम कोण असलं तर माफ करा बरं का. परत त्या म्हणणार, काय रे, शेवटचा प्रश्न विचारणार, काय स्वयंपाक बिपाक जमतो का नाही? लेका हो होय म्हणला तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊन जर वासट असेल तर आजच मोठा विचार करा, नाहीतर सातारला बैल बाजाराच्या शेजारी पोरांचा बाजार साहेब भरवावा लागेल इथनं पुढं, असं मला तर वाटते. MA BEd टोनगा इकणी आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्ट्या सकट न्या. फार वेळ वाईट येणार आहे. त्यामुळे पोरांनो शिका आणि काहीतरी नाविन्य शोधायला चालू करा. अहो नोकरी तर नोकरीच्या पाठीमागं लागू नका. व्यवसायात या, उद्योगात या, काहीतरी नवीन करा. महाराजांनी छोटं स्वराज्य उभा केलं, एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. आपण त्यांचे वारसदार आहोत. मग उद्योगात आपण उतरलं पाहिजे. आणि ताईंनो, आता इथं मुली आहेत, माझ्या भगिनी आहेत इथं. ताईंनो, मी तुमची बाजू घेतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल. माझं वाक्य लिहून ठेवा. तुम्ही शाळा नाही शिकलात तरी चालेल, तुम्ही डॉक्टर वकील नाही झालात तरी चालेल, पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट करू नका की भगवंतासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल आणि परमेश्वरासारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी. एवढी गोष्ट करू नका. तुम्ही उद्याच्या जिजाऊ झालात म्हणून समजा. आणि पोरांनो, नाविन्य शोधायला तयार करा. आमची एकदा अशी बॅच भरली होती 10वीच्या पोरांची, आणि आमचे सर आले, म्हणले, सर सुदर्शन तुला काय व्हायचं आहे? मी म्हणलं, सर मला डॉक्टर व्हायचं आहे. आदेश तुला वकील, सुमित तुला मला इंजिनियर व्हायचं आहे. मागच्या वाकावरती एक पोरगं बसलेलं, सर त्याच्यापाशी गेले, बा तुला काय व्हायचं आहे? तसं ते पोरगं उठलं, म्हणलं सर मला मार्केटिंगमध्ये कलियल करायचं आहे. त्या पोराला बोलता नव्हतं, बोबडं होतं ती. सर मला मार्केटिंगमध्ये कलियल करायचं आहे. सर म्हणलं डोंबलाचं तुला बोलता येत नाही, दुसरं काहीतरी कर. तो पोरगं तारकडनं उठलं, म्हणलं सर केलं तर मार्केटिंगमध्ये कलियल करायला शिकलाच नाही. पोरानं आवाजच केला, सराला घाम फुटला. सर म्हणलं तुला काय करायचं आहे ते कर. शेवटी खाली बसलो. दुसऱ्या दिवशी 100 आम्हानाच्या प्रति घेऊन आला आणि प्रत्येकाला सरांनी 100 आम्हानाच्या प्रति दिला. सर म्हणले बघू कुणामध्ये किती मार्केटिंगचं टॅलेंट जास्त आहे. एका आठवड्यात तुम्ही या प्रति विकायच्या. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, चालणारी पोरं, 100 प्रति सहज विकू. एक आठवडा गेला, परत असं येऊन बसलो. सरांनी मला विचारलं, सुदर्शन तुझ्या प्रति? मी म्हणलं सर 15च. आदेश तुझ्या 25, सुमित तुझ्या 30. 50 प्रतीच्या वर एकाची प्रति विकली गेली नव्हती.
मागच्या बाकावरती पोरग बसलं. सर त्याच्यापाशी गेले, बाळ तुझ्या किती प्रती उठल्या गेल्या? जसं ते पोरग ताडकरनं उठलं, सल 100च्या 100 प्रती विकल्या गेल्या. सर म्हणले कोणती स्ट्रॅटेजी वापरलीस? अरे का कुठलं पुस्तक वापरलंस? काय नाही सर. अरे मग काय केलंस काय? एवढा बोबड्या सर बोलायला येत नाही तुला डोंबलाचं, केलंस काय?